विजयनगरच्या विजयशाली नव्या स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना. बहामनी राज्याची स्थापना. विजयनगरचे हिंदू राज्य स्थापन होऊन दिल्लीच्या सुलतानाच्या सार्वभौम सत्तेचे तुकडे तुकडे दक्षिणेत पाडण्यात आले. हे पाहताच सुलतान मोहम्मद तुघलकाने पूर्वी देवगिरीहून दिल्लीला राजधानी परत नेताना दक्षिणेकडील मुस्लिम सत्तेचा कारभार पाहण्यासाठी हसन गंगू नावाचा जो एक प्रबळ सुभेदार मागे ठेवला होता, त्यानेही त्याचा धनी असलेल्या त्या दिल्लीच्या मुस्लिम सुलतानाविरुद्ध बंड केले आणि नर्मदेखालच्या कृष्णेपर्यंतच्या प्रदेशाचा सुलतान म्हणून आपली स्वतःचीच घोषणा करून एक बहामनी नावाचे स्वतंत्र मुस्लिम राज्य सन 1346 मध्ये स्थापले आणि गुलबर्गा येथे आपली राजधानी केली. विजयनगरच्या हिंदू राज्य स्थापनेनंतर अवघ्या 10-11 वर्षांनी हे बहामनी मुस्लिम राज्य स्थापन झाल्यामुळे साऱ्या दक्षिणेतील दिल्लीच्या सुलतानाची सत्ता उघडली जाऊन दक्षिणेत 2 प्रमुख राज्ये काय ती उरली. एक हे बहामनी राज्य व दुसरे विजयनगरचे. बहामनी हे नाव त्या हसन गंगूने जे धारण केले त्याच्या 2 उपपत्ती इतिहासात प्रचलित आहेत. हा हसन पूर्वी गुलाम असताना दिल्लीच्या एका गंगू नावाच्या ब्राह्मणाच्या घरी चाकर म्हणून राहिलेला होता. त्या गंगू ब्राह्मणाने त्याच्या एकनिष्ठ सेवेवर संतुष्ट होऊन आणि त्याची कुंडली पाहून त्याला आशीर्वाद दिला होता की तू केव्हा तरी राजा होशील. ते ऐकताच हर्षभरित होऊन हसन आपणा स्वतःला हसन गंगू म्हणून घेऊ लागला आणि खरोखरीच दक्षिणेचे राजपद हाती येताच तो आपल्या ब्राह्मण धन्याचा प्रसादच आहे असे भावून त्याने त्या आपल्या राज्याचे नाव बहामनी राज्य असे ठेवले. दुसरी उपपत्ती काही जण सुचवितात ती ही की इराणातल्या बहामनी नावाच्या एका राजकुलाशी आपला संबंध आहे असे हसन गंगूला वाटत असावे, म्हणून त्याने आपल्या या राज्यास बहामनी असे म्हटले. पण मग तो स्वतःच्या नावात हसन गंगू असा त्या ब्राह्मणाच्या नावाचा उल्लेख मात्र शेवटपर्यंत जो करीतच राहिला तो का, आणि त्याच्या इराणातल्या बहामनी राजकुलाशी संबंध होता याला तरी पुरावा असा काहीच नाही. ह्या बहामनी राज्याची सीमा विजयनगरच्या तुंगभद्रा नदीच्या सीमेशी भिडलेली होती. त्यामुळे या दोन्ही राज्यात सारखी युद्धे चालू राहिली. पण ज्यांना विजयनगरच्या हिंदू राज्याचा आणि तदनुषंगे या बहामनी राज्याशी त्याच्या झालेल्या युद्धाच्या त्याच्या इतिवृत्ताचा इतिहास अधिक सविस्तरपणे वाचावयाचा असेल त्यांनी पुढील 2 पुस्तके अवश्य वाचावीत. पहिला द फॉरगेटेन एम्पायर, दुसरा द नेव्हर टू बी फॉरगेटेन एम्पायर. पहिला ग्रंथ हा एका ब्रिटिश विद्वानाने लिहिला असून दुसरा त्याला काही अंशी प्रत्युत्तर देणारा संशोधनात्मक ग्रंथ दुसऱ्या एका विद्वानाने लिहिलेला आहे. कारण हा सर्व इतिहास सांगण्याचे स्थळ हा ग्रंथ नव्हे. हा ग्रंथ इतिहास ग्रंथ नसून इतिहासाचे एक समीक्षण आहे हे आम्ही प्रथमपासून सांगत आलो आहोत. तथापि समीक्षणापुरत्या तेवढ्या काही उल्लेखनीय घटनांचे कथन येथे करीत आहोत. विजयनगरची बांधणी. विजयनगर ही राजधानी जार स्थली स्थापण्याचे विद्यारण्य प्रभृती धुरंधर हिंदू नेत्यांनी ठरविले. ते तुंगभद्रेच्या काठचे स्थळ स्थापत्यशास्त्राच्या नि सैनिकी दृष्टीनेही अशा बळकट परिसरात निवडले गेले होते की परकीय तज्ज्ञ प्रवासीही त्या संस्थापकांच्या सैनिकी शिल्पशास्त्रीय दृष्टीची प्रशंसा करतात. या स्थळाच्या तिन्ही बाजूंनी उंच टेकड्या आहेत आणि चौथ्या बाजूस खोल नदी आहे. त्यामुळे तेथे स्थापलेल्या या राजधानीच्या विशाल नगरास एक प्रकारे निसर्गानेच प्रचंड तटबंदी उभारल्याप्रमाणे सुरक्षितता आणलेली होती. ह्या नगराभोवती एकाच्या आत दुसऱ्या असे अनुक्रमे 7 बळकट तट बांधलेले होते. त्या प्रत्येक विभागात एकाहून एक अशी भव्य शोभिवंत मंदिरे, भवने, प्रासाद आणि जलाशय निर्मिलेले होते. त्या सर्व भवनावर, मंदिरावर आणि मुख्य राजप्रसादावरही मोठमोठे सुवर्ण कलश मंडित भगवे ध्वज फडकत. कारण विजयनगर राज्याचा अधिकृत ध्वज जो हिंदू राष्ट्राचा परंपरागत भगवा ध्वज होता तोच भगवा ध्वज होता. या सर्व मंदिरामध्ये जे अत्यंत भव्य, प्रकांड आणि विस्तीर्ण मंदिर होते ते श्री नृसिंहाचे मंदिर होय. विजयनगरच्या सिंहासनाचे कुलदैवतच नृसिंह हे होते. हिंदुस्थानात नृसिंहाची देवालये क्वचितच आढळतात.
परंतु विजयनगरच्या ज्या ज्या राजांनी आपले कुलदैवत, आपले उपास्य, आपल्या आदर्श अनेक देवातून आणि देवतातून नृसिंह अवतार हाच निवडला, त्याची प्रतिमानी समयज्ञता ही निसंशय वाखाणण्यासारखी होती. कारण त्या काळातील हिंदूंचा बुद्ध कालापासून अतिरेक अहिंसेच्या खुळापायी सौम्य, नेभळट नि शोषित होत आलेला समाज आणि त्यांच्यावर तुटून पडलेल्या मुसलमानांचा धर्मांध, क्रूर नि नृशंस राक्षसी समाज यांच्या संघर्षात प्रसंगोचित प्रत्यघातक कूट राजनीती आणि शत्रूस थरकापविणारा क्रूर पराक्रम ह्यांना हिंदूंच्या अंगी स्फुरविणारे जागृत दैवत तर आम्हा हिंदूंच्या पुराणांतरी कोणते एखादे आढळणारे असेल तर ते नृसिंहाचेच होय. व्रजन्ति ते मूढधिय पराभव भवन्ति मायाविषु येन मायेन साध्वाचार साधूना प्रत्यपेय मायाचारी मायया मधित्यव्य. नृसिंहाची कथाच सांगते की प्रल्हादाच्या सद्गुण विकृतीने नव्हे तर तो क्रूर राक्षस क्रूर कूटनीतीनेच मारला गेला. हिरण्यकश्यपूला श्री शंकराने तुला दिवसा किंवा रात्री ना आता ना बाहेर आकाशात वा पृथ्वीवर शस्त्राने वा अस्त्राने पशु वा मनुष्य कोणीही मारू शकणार नाही इत्यादी जे वर दिले होते त्या सर्वांवर जशास तसा पुढील अनुक्रमे विस्मयकारक तोडी काढून हिरण्यकश्यपूला संध्याकाळी उंबऱ्यावर ओढून मांडीवर उताना पाडून स्वतःच्या कर्कच नखाग्रांनी त्याचे पोट फाडून ना पूर्ण नर ना पूर्ण पशु असे नृसिंह स्वरूप घेऊन त्या देवाच्या शत्रूला ठार केले. त्या दुष्ट दैत्याच्या अंगातून उडणाऱ्या रक्ताच्या कारंजाने ज्याच्या साऱ्या देहास रक्तस्नान घडले आहे, ज्याच्या भयंकर सिंहगर्जनांनी सारा ब्रह्मांड कटाह गडबडून गेला आणि ज्याच्या क्रोधविष्ट उगारलेल्या आयाळाच्या सटाने अकराळ विक्राळ दिसणाऱ्या सिंहस्वरूपास पाहून देवही भयाने थरथर कापत शांत हो शांत हो म्हणून प्रार्थना करू लागले आहेत. अशी ती नृसिंहाची अकराळ विक्राळ मूर्तीच ह्या संघर्ष संकुल राक्षसी जगात ज्या राष्ट्राला जगावयाचे असेल त्याने आपले उपास्य दैवत म्हणून आणि राष्ट्रीय पराक्रमाचा आदर्श म्हणून आपल्या राष्ट्रमंदिरात पूजिले पाहिजे. या कथेत आणखीही एक उत्यादार मर्म अनुस्यूत आहे. ही वरील सिंहासारख्या निर्दयी अनिवार्य पराक्रम करणाऱ्या ह्या नृसिंहावताराचे मूर्त स्वरूप जरी असे अकराळ विक्राळ असले तरी त्याचे अंतःकरण हे नराचे आहे, मानवतेचे आहे. त्याच्या तो क्रूर पराक्रमही मानवतेच्या विकासाला अत्यंत आवश्यक असाच आहे, अनिवार्य म्हणूनच आहे. कारण दैत्य दानवाचाही थरकाप उडवणारे त्या अन्यायी लोकप्रपीडक नि देवद्रोही हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याला ठार करणारे अत्युग्र कृत्यही देवपूजक म्हणून दैवी न्यायी अशा प्रल्हादासारख्या सज्जनाच्या रक्षणासाठीच अपरिहार्य म्हणूनच काय ते आचरिले गेले होते. मानवी सद्गुणाच्या विकासासाठीच मानवांना जी दुबळेपणाच्या शापाने पंगू बनवते अशा अहिंसेचा प्रसंगी क्रूर हिंसेनेही बळी घेतला पाहिजे. तेच मानवी विकासार्थ अशा प्रसंगी सत्कर्म सद्धर्म असते. जगातील मनुष्यजातीच्या त्या काळच्या अपूर्ण विकासाच्या पातळीवर राक्षसी हिंसेने आणि स्वार्थी महत्वाकांक्षेने पछाडलेल्या राष्ट्राच्या शत्रुधुमाळीच्या परिस्थितीत हिंदू राष्ट्रालाही आपले अस्तित्वच नव्हे तर अजिंक्यत्वही स्थापित करण्यासाठी नृसिंहासारखेच उपास्य दैवत असले पाहिजे होते. विजयनगरच्या राजांनी निवडलेल्या ह्या श्री नृसिंहाच्या उपास्य देवताचे जे भव्य मंदिर विजयनगर ह्या राजधानीत उभारले होते असे ते आम्ही सांगितले आहे, ते जसेचे तसे आज अस्तित्वात नाही. मुसलमानांनी विजयनगर जेव्हा उद्ध्वस्त केले तेव्हाच त्या रानटी विध्वंसकांनी ते नृसिंहाचे राजमंदिरही पाडून तोडून नष्टप्राय करून टाकले. तथापि अशा अत्यंत भग्नावस्थेतही त्या देवालयातील नृसिंहाच्या मूळ मूर्तीचा जो अवशेष आजही दिसतो आहे त्यावरूनही त्या मूर्तीच्या मूळच्या भव्य भयंकर नि प्रचंड स्वरूपाची कल्पना येते.
ते श्री नृसिंहाचे देऊळही त्यांच्या मूळ स्वरूपात आणि मूळ वैभवात किती प्रकांड, स्फूर्तिदायक आणि हिंदुस्थानातील मोठमोठ्या देवालयातही आपल्या अप्रतिमतेने उठून दिसणारे असले पाहिजे हे ध्यानात येते. विजयनगरच्या राजाने बहामनी सुलतानाचा केलेला पराभव. वीरवर हरिहर याच्या मृत्यूनंतर वीरवर बुक्क हा विजयनगरच्या सिंहासनावर बसला. हा बुक्क रायही पराक्रमी आणि प्रत्याक्रमक होता. त्याने स्वतःच्या घरात बसून घराचे नुसते संरक्षणच केले नाही, तर मुसलमानावर प्रत्याक्रमाने करून सन 1374 आगेमागे बहामनी राज्याचा सुलतान मजाहिद शाह याचा मोठा पराभव केला.